चित्रपट हा समाजाचा आरसा असतो, त्यामुळे कधी-कधी प्रेक्षक त्या चित्रपटाला डोक्यावर घेतात, तर कधी-कधी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकतो आणि असाच एक चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे। खालिद का शिवाजी नामक चित्रपट सध्या राज्यामध्ये वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे। अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी आंदोलन करण्यात येत आहे, तसेच मागणी देखील करण्यात येते। या संदर्भातला अधिक रिपोर्ट आपण जाणून घेऊयात। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य चित्रपट महोत्सवाच्या ठिकाणी भाषणाला उभे राहिले, त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती उभे राहिले आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करायला सुरुवात केली। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडे त्याच आंदोलनी तोऱ्यामध्ये या दोन इसमांनी मागणी केली की खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तुमची मागणी तुम्ही मांडलेली आहे, आता येथील वातावरण खराब करू नका। त्यावेळेस तात्काळ या ठिकाणी पोलीस आले आणि त्या दोन अज्ञात व्यक्तींना त्या ठिकाणून हलवत ताडदेव पोलीस स्टेशनला नेण्यात आले। यावेळी त्यांची एकच मागणी होती की खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका, यामध्ये इतिहासाचं विकृतीकरण करण्यात आलेलं आहे, त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। तर नेमका हा चित्रपट काय आहे ते आपण समजून घेऊया। हा वाद नेमका का उद्भवला? जो चित्रपटाचा ट्रेलर आहे तो प्रदर्शित झालेला आहे आणि त्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काही डायलॉग दिलेले आहेत, त्या डायलॉग हे वादग्रस्त ठरलेले आहेत। त्यामधला पहिला डायलॉग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य हे त्यामध्ये 35% हे मुस्लिम मावळे होते, तसंच जे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते त्यातले 11 अंगरक्षक हे मुस्लिम होते असा दावा या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी हिंदुत्ववादी ज्या संघटना आहे त्यांनी या संदर्भातली नाराजी व्यक्त केलेली आहे आणि चुकीचा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून पसरवण्यात येत असल्याचा आरोप त्यांच्या वतीने करण्यात येतोय आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी मागणी या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनेने केलेली आहे। तसेच यामध्ये आणखी एक डायलॉग आहे की रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी मजार बांधलेली होती, मुस्लिम जे मावळे होते त्यांच्यासाठी मजार बांधण्यात आलेली होती। त्यामुळे कुठेतरी हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे। हिंदू महासंघाने हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये या संदर्भात सेन्सॉर बोर्डाला एक पत्र लिहिलेलं आहे, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे हा चित्रपट इतिहासाचे विकृतीकरण करतोय, चुकीचा समज पसरवतोय, त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका। जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर आम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन शिवआख्यान गाऊ आणि समाजाला जो खरा इतिहास आहे तो समजून देण्याचा प्रयत्न करू। एकंदरीत जर पाहिलं मागच्या 3 ते 4 दिवसांपासून राज्यातल्या ज्या विविध हिंदुत्ववादी संघटना आहेत ते प्रखर विरोध करताना पाहायला मिळते। बांद्रा येथे तसेच पुणे येथे काही जे हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिली आहे आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे म्हणणं मांडलेलं आहे की या चित्रपटावरती बंदी आणावी, हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये। या संदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी देखील आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सर्टिफिकेट दिलेला आहे, त्यामुळे आम्ही त्यांना पुनर्विचार करण्याची विनंती करत आहोत, एक पत्र देखील लिहिणार आहोत। या संदर्भातली कार्यवाही प्रधान सचिव लवकरच सुरू करतील। तसेच हा चित्रपट कान्स चित्रपट फेस्टिवलमध्ये देखील जाणार आहे, त्यामुळे नेमका हा तिथे कोणी रेकमेंड केला या संदर्भातली देखील चौकशी आशिष शेलारांनी प्रधान सचिवांना करण्यासाठी सांगितलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर हा वाद मागच्या 3 ते 4 दिवसांपासून उफाळलेला असून हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये या संदर्भातला रोष या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतोय। आता नेमकं या चित्रपटातले दावे जे आहेत त्यावरती इतिहास तज्ञ काय म्हणतात हे देखील आपण पाहणार आहोत। जे इंद्रजित सावंत आहे त्यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे की जे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जवळपास 35% सैन्य होतं हे अर्धसत्य असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। खरं तर त्यावेळी सर्वच समाजाचे जे मावळे होते ते सैन्यामध्ये होते, त्यामुळे असं कोणाचं मोजमाप झालेलं नव्हतं की मुस्लिम इतके होते, कोष्टी इतके होते, महार वगैरे सर्व जे जाती आहेत आपण म्हणतो 12 बलुतेदार वगैरे त्या जातींचं मोजमाप झालेलं नव्हतं, सर्वच मिळून ते सैन्य तयार झालेलं होतं, सर्व मावळे होते असं मोजमाप झालेलं नाहीये, त्यामुळे तो दावा अर्धसत्य म्हणावा लागेल। तसेच जी रायगडावरती मजार बांधण्याचा जो दावा या चित्रपटामध्ये केलेला आहे तो चित्रपटाचा दावा देखील कुठेतरी अर्धसत्य मानतो। अशी कुठलीही नोंद कोणत्याही कागदपत्रांमध्ये आढळत नाही की रायगडावरती मजार होती मुस्लिम मावळ्यांना नमाज पठणासाठी। त्यामुळे एकंदरीत या चित्रपटासंदर्भात संपूर्ण वाद झालेला आहे। जे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत राज मोरे त्यांनी
या संदर्भात पुढे येत माहिती दिलेली आहे की हा चित्रपट ऐतिहासिक नाही, त्यामुळे या चित्रपटातून ऐतिहासिक विकृती करण्याचा प्रश्नच नाही अशी भूमिका एकंदरीत राजमौलींनी मांडलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात सेन्सॉर बोर्ड काय नेमकं दखल घेतं, तसेच या जे आक्षेपार्ह डायलॉग्स आहेत ते कट करतं का, किंवा हा चित्रपट 8 ऑगस्टला असाच प्रदर्शित होतो का, किंवा नेमकं या संदर्भात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवणसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।